Hello friends, welcome in online class in Saraswati High School, Prakash Nagar, Khargaon. In last period, start the chapter in a chapter of the similarity. Similarity chapter मध्ये आपण लास्ट पिरियड मध्ये काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. आज आपल्याला सिमिलॅरिटीज या चॅप्टर मधील महत्त्वाचा आणि फर्स्ट थेरम पाहायचा आहे. तो आहे आपला थेरम the seventh statement, the basic proportionality theorem. महत्त्वाचा आणि IMP थेरम आहे. थेरमचा स्टेटमेंट ऑब्झर्व करा. If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. Okay. स्टेटमेंट वाचल्यानंतर किंवा स्टेटमेंट ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल, हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपल्याला कंडिशनल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. कंडिशनल फॉर्म स्टेटमेंट, द स्टेटमेंट इन इफ अँड देन फॉर्म स्टेटमेंट इज अ कंडिशनल स्टेटमेंट. हे आपण 9th क्लासमध्ये शिकलेलो आहोत, स्टडी केलेलं आहे. आता याच्यामध्ये इफचा पार्ट आणि देनचा पार्ट, इफ अँड देन, जर आणि तर, हे आपल्याला माहिती आहे. इफचा पार्ट म्हणजे कोणता पार्ट असतो? गिवन पार्ट इज and second then part is to prove part. थेरम म्हटल्यानंतर एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची की थेरम मध्ये 3 पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे असतात. थेरम स्टार्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचा फर्स्ट पार्ट असतो आपला, तो असतो गिवन. सेकंड पार्ट असतो तो असतो आपला टू प्रूव्ह, आणि नंतरचा आणि लास्ट पॉइंट असतो आपला प्रूफ. म्हणजेच गिवन म्हणजेच काय रे? पक्ष. टू प्रूव्ह साध्य, जे ऍक्च्युअली आपल्याला प्रूफ करायचं असतं ते, आणि लास्ट सिद्धता किंवा त्याला आपण काय म्हणतो? प्रूफ असे म्हणतो. चला, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस आपण एखादा थेरम काय करतो रे? प्रूफ करत असतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं की थेरम ही प्रूफ करत असताना आपण कोणत्या कंडिशननुसार प्रूफ करतो रे? की त्याच्यामध्ये प्रूफ करत असताना फिगर ही अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. विदाऊट फिगर आपण कोणतीही स्टेटमेंट जनरली प्रूफ करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक्झाममध्ये एखादा थेरम प्रूफ जरी केलात, सगळ्या स्टेप जरी तुमच्या ॲक्युरेट असतील आणि जर तुम्ही फिगर ड्रॉ केलेली नसेल, तर टोटली तुमचा जो थेरम प्रूफ केलेला असेल त्याला 0 मार्क्स दिले जातात. कारण तुम्ही हे प्रूफ कशाच्या आधारावर केलं? त्याच्यामध्ये फिगरच नाहीये, हे कसे तुम्ही प्रूफ केलं? सो सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपल्याला थेरम दिला जातो त्या दिलेल्या थेरमच्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करावं लागते? फिगर ड्रॉ करावी लागते. आणि ड्रॉ फिगर केल्यानंतर दिलेल्या कंडिशन्स मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये 3 पार्ट्स तुम्हाला मी सांगितले होते. त्याच्यामधला पहिला पार्ट मी तुम्हाला कोणता सांगितला होता रे? त्याच्यामधला पहिला पार्ट होता आपला गिवन. म्हणजे तो पार्ट कशाचा असतो? गिवनचा पार्ट म्हणजे इफचा पार्ट असतो. आपण 9th क्लासमध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. आता इफ म्हणजे मी त्यामध्ये काय म्हणते रे? हा पार्ट कोणता झाला आपला? गिवन. आणि गिवन मध्ये त्यांनी आपल्याला काय दिले हे अगोदर पाहूयात. If a line parallel to side of a triangle intersect the remaining sides in two distinct points. Okay? ट्रायंगल मध्ये एखाद्या साइडला एखादी लाईन काय होत असेल रे? पॅरलल असेल, आणि ती लाईन रिमेनिंग 2 साइड्सला काय होत असेल? इंटरसेक्ट होत असेल. म्हणजे ऑलरेडी फक्त याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की ट्रायंगल मध्ये एका बाजूला दुसरी लाईन जी आपण ड्रॉ केलेली आहे ती लाईन एका बाजूला कशी आहे रे? पॅरलल आहे. Then the line divides the sides. काय करते? डिवाइड्स करते, म्हणजे विभागते the sides in the same proportion. साइड्स उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजूंना ते लाईन काय करते? पॅरलल लाईन काय करते? सेम प्रोपोर्शन, म्हणजे जो रेशो असतो, डिवाइड केलेला जो रेशो असतो तो कसा असतो? इक्वल असतो. हे काय करायचं? आपल्याला प्रूफ करायचंय. सो गिवन मध्ये लिहित असताना एक लक्षात ठेवायचं की थेरम जो आपल्याला पुस्तकामध्ये किंवा बुक्स मध्ये जो दिलेला आहे तो कधी ऍज इट इज पाठ करायची गरज नाहीये. थेरम हा तुम्ही अगोदर समजून घ्या. ठीक आहे. थेरम मध्ये आपल्याला दिलंय काय आणि काढायचंय काय. सो गिवन पार्ट मध्ये जो आपल्याला दिलेला पार्ट असतो तो कशामध्ये येतो? पक्ष म्हणजे ऑलरेडी गिवन मध्ये येतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला दिलंय काय? इन अ ट्रायंगल. फिगर मध्ये कन्स्ट्रक्ट करत असताना कोणता ट्रायंगल मी कन्सिडर केला आहे? ट्रायंगल ABC. सो फर्स्ट ऑफ ऑल इन अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आपण कन्सिडर करूया? इन अ ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे आपला? ABC. या ट्रायंगल मध्ये काय दिसतं आपल्याला? कोणती लाईन? लाईन इज अ पॅरलल. कोणत्या साइडला पॅरलल आहे?
ओके बरोबर आहे. सो लाईन L इज अ पॅरलल साइड. कोणत्या साइडला पॅरलल आहे? साइड BC या साइडला ती लाईन कशी आहे? पॅरलल आहे. बरोबर आहे. आणि ही लाईन पॅरलल ज्यावेळेस काय होते रे, दोन साइडला काय होते रे, इंटरसेक्ट होते. तोही पार्ट कशामध्ये दिला ऑलरेडी त्यांनी आपल्याला गिव्हन मध्येच दिलेला आहे. सो ही लाईन L ही रिमेनिंग टू साइड्सला कोणत्या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते तेही आपल्याला कशामध्ये लिहावं लागणार आहे? गिव्हन मध्येच लिहावं लागणार आहे. सो सेकंड पॉइंट पण काय लिहूया? लाईन L इज अ पॅरलल साइड BC अँड लाईन L intersects the side. कोणत्या साइड? the side AB and side, second side कोणती असेल आपली? AC. इन अ पॉइंट, कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? पहा पॉइंट कोणते आहेत आपली? P and पॉइंट Q. ओके, कोणत्या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? पॉइंट P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते. पॉइंट P and Q रिस्पेक्टिव्हली म्हटलात किंवा पॉइंट P and Q एवढं जरी म्हटलात तरी सफिशियंट आहे. म्हणजे जे आपल्याला गिव्हन मध्ये दिले तो पार्ट आपण लिहून घेतला. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. चला आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट म्हणजे गिव्हनच्या पुढचा पार्ट आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्याला प्रूफ काय करायचं हे लक्षात आलं ना? की झालं. आता याच्यामध्ये गिव्हनच्या नंतरचा पार्ट आपला कोणता येणार आहे? गिव्हन नंतर येतो आपला टू प्रूफ. काय प्रूफ करायचं आपल्याला? सिद्ध काय करायचं? याच्यामध्ये सिद्ध करायचं म्हणजे तो पार्ट कशामध्ये आला आपला? देनचा. पहा आता देन मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलं? द लाईन्स डिवाइड्स द साइड्स इन सेम प्रपोर्शन. कशामध्ये? इन सेम प्रपोर्शन मध्ये काय करतं? ते डिवाइड करतं. ओके. सो टू प्रूफ मध्ये कोणता पार्ट येणार आहे आता? पहा AB कशी डिवाइड झाली रे? AP डिवाइड BP. याचा जो रेशो आहे तो कशा इक्वल असणार आहे? प्रपोर्शन मिळाल्यानंतर AQ अपॉन QC किंवा CQ म्हटलं तरी सुद्धा चालेल. गिव्हन आणि टू हे कधीही पाठ करायची आवश्यकता नाही. फक्त अंडरस्टँडिंग महत्त्वाची. हे तुम्हाला कितपत लक्षात आलं? हे सगळं तुम्हाला कशामध्ये दिले? ऑलरेडी स्टेटमेंट मध्येच दिले. ते फक्त आपण काय केलं? आपण दिलेल्या फिगरनुसार फक्त आपल्या शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये काय केले ते एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. पहिला पार्ट झाला आपला गिव्हनचा. नेक्स्ट पॉइंट आपला आहे टू प्रूफचा आणि लास्ट पार्ट असेल तो काय आपला प्रूफ. पण प्रूफ करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला मला या फिगरमध्ये काही कन्स्ट्रक्शन करायचे, काही रचना करायची आणि थेरम प्रूफ करत असताना 3 पॉइंट जरी महत्त्वाचे असतील तर लास्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक पॉइंट आणखीन एक त्या कंडिशननुसार ऍड होतो. तो पॉइंट आहे आपला कन्स्ट्रक्शन. ऍट ए कंडिशन, जशी कंडिशन असेल, जर आवश्यकता असेल तर कन्स्ट्रक्शन हा पार्ट तिथे ऍड करायचा नसेल तर हे 3 पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे असतात. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करत असताना मी काय कन्स्ट्रक्शन केलं हे ऑब्झर्व करा प्रत्येकाने. कारण याच्यामध्ये याच्या अगोदर सिमिलॅरिटी मध्ये ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत, स्टडी केलेले आहेत, त्याचा इथे मला काय करायचं आहे? अप्लाय करायचं आहे, यूज करायचं आहे. ठीक आहे. सो आता याच्यानंतर गिव्हन टू प्रूव्ह नंतर सेकंड पॉइंट असेल आपला तो असेल कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन दॅट मीन्स रचना. काय केलं याच्यामध्ये? कन्स्ट्रक्शन मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट PQ. फक्त ह्या जे दोन पॉइंट्स आहेत ते जोडून घेतले म्हणजे त्याची सेगमेंट बनवली. ओके. सो ड्रॉ. काय ड्रॉ केलं आपण? ड्रॉ सेगमेंट, फर्स्ट सेगमेंट PC अँड सेकंड सेगमेंट. आपली सेकंड सेगमेंट कोणती दिसते आपल्याला? BQ. हे 3 पॉइंट्स आपण फर्स्ट ऑफ ऑल समजून घेतलेले आहेत. आता याच्यावरती डिपेंड आपल्याला नेक्स्ट आणि महत्त्वाचं पाहायचं आहे तो आहे आपला कोणता पॉइंट रे? प्रूफचा पॉइंट. ठीक आहे. गिव्हन टू प्रूफ आणि कन्स्ट्रक्शन इथपर्यंत सगळी पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. तरी एकदा मी रिवाइज करते कारण मला स्पेस हवा आहे, कारण जागा हवी आहे म्हणून मला क्लिअर करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात यावं म्हणून मी काय करते ते आणखीन एकदा रिवाइज करते आणि नेक्स्ट पॉइंटकडे नंतर आपण बोलूयात. थेरमचं स्टेटमेंट समजून घेतल्यानंतर याच्यामध्ये इफ अँड देनच्या म्हणजे कंडिशनल फॉर्म मध्ये जर तुमचा थेरम दिलेला असेल तर तो ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये 2 पार्ट्स पडतात. गिव्हन टू प्रूफ. ही समजायला अगदी सोपं जातं. गिव्हन मध्ये आपल्याला काय दिलंय त्यांनी? ट्रायंगल EBC मध्ये लाईन
यल ही BC सेगमेंटला कशी आहे रे पॅरलल आहे आणि ही लाईन यल अनदर टू साइडला काय करते रे दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. कोणत्या दोन पॉइंट मध्ये P and Q मध्ये इंटरसेक्ट करते तेच फक्त आपण इथे घेतलंय. सो ट्रायंगल ABC like L is a parallel side BC and line L intersect the side AB and side AC in a point P and Q respectively. ओके देन प्रूफ काय प्रूफ करायचं इथे आपल्याला की AP आणि BP या साइडचा किंवा या सेगमेंटचा जो रेशो आहे तो कशा एवढा आहे सेकंड सेगमेंट AQ डिवाइडेड बाय QC या रेशोच्या एवढा आहे. म्हणजे हे दोन्ही कशा फॉर्म मध्ये आहेत प्रोपोर्शनच्या सेम प्रोपोर्शनच्या फॉर्म मध्ये आहेत. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि याच्यासाठी मी कन्स्ट्रक्शनची रचना करून घेतली. तो कन्स्ट्रक्शनचा पार्ट म्हणजे मी याच्यामध्ये काय केलं रे सेगमेंट ड्रॉ करून घेतला. फर्स्ट सेगमेंट PC आणि सेकंड सेगमेंट कोणती काढून घेतली BQ. हे तीन पॉइंट्स जर आपले कव्हर झाले असतील तर प्रत्येकाने आता पुढच्या पॉइंटकडे लक्ष द्यायचे कारण थेरम हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असून हा फक्त प्रत्येकाने समजून घ्यायचंय. पाठांतर याच्यामध्ये बिलकुल नाही करायचं. ठीक आहे. गिवन टू प्रूव्ह नंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचा आहे तो पॉइंट आहे आपला प्रूफ. सो प्रूफ करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने थोडंसं जरा फिगरकडे स्वतः डायव्हर्ट व्हायचंय किंवा प्रूफ करत असताना फिगरकडे प्रत्येकाने लक्ष द्यायचंय. आता फिगर पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की याच्यामध्ये लाईन L याच्यामध्ये काय झालेली आहे रे ही जो ट्रायंगल आहे तो डिवाइड झालेला आहे. ट्रायंगल APQ ओके हा फर्स्ट ट्रायंगल आणि नंतर आपण कन्स्ट्रक्शन मध्ये पुन्हा आणखी ट्रायंगल्स डिवाइड केलेले आहेत. सो याच्यामध्ये सेकंड ट्रायंगल मी कोणता घेतला PQB. सो फर्स्ट ट्रायंगल APQ आणि सेकंड PBQ हे दोन ट्रायंगल्स जर तुम्ही कन्सिडर केले तर याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल Q जर त्याचा वर्टेक्स असेल तर वर्टेक्स Q मधून जर इथं काय म्हणता येईल आपल्याला PQ ही जी सेगमेंट आहे ती सेगमेंट आपण कन्सिडर केली तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल PQ ही जी सेगमेंट आहे ही सेगमेंट कशी असेल रे कॉमन असेल आणि परपेंडिक्युलर म्हणल्यानंतर ऑटोमॅटिकली काय येणार आहे इक्वल हाईट्स. ओके इक्वल हाईट जर असेल तर रेशो कोणत्या फॉर्म मध्ये भेटतो एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग बेसच्या फॉर्म मध्ये भेटतो. ठीक आहे ते अगोदर समजून घ्यायचं म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की अगोदरची जी कन्सेप्ट आहे ते आपण पुढे शिकत असताना त्याचा यूज आपल्याला पुढच्या स्टडीमध्ये सुद्धा होणार आहे. ठीक आहे. सो प्रत्येकाने अभ्यास करत असताना रिव्हिजन करत राहणे खूप महत्त्वाचं आहे. चला आता प्रूफ करत असताना मी सुरुवातीला काय करते पहा याच्यामध्ये फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर केला मी तो ट्रायंगल आहे आपला APQ आणि सेकंड ट्रायंगल आहे आपला PBQ अँड ट्रायंगल PBQ. फक्त एवढंच लक्षात ठेवा PBQ म्हणजे कोणते दोन ट्रायंगल्स आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करा. सो इथं मी काय घेते द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल आपला कोणता असेल रे एरिया ऑफ ट्रायंगल APQ divided by area of triangle PBQ is equal to रेशो कोणत्या फॉर्म मध्ये भेटेल पहा करस्पॉन्डिंग बेसिसच्या फॉर्म मध्ये. सो AP अपॉन रेशो आपला मिळाला BP हे कशावरून मिळाले याला इक्वेशन फर्स्ट हे आपण कन्सिडर करूयात आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय पहा हे कशावरून घेतलं कोणत्या स्टेटमेंट वरून घेतलं तर त्याचा आपण रिझन घेऊया हॅविंग इक्वल हाइट्स. ओके म्हणजे याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये हाइट्स कशा आहेत इक्वल्स आहेत म्हणून कशावरून घेतलं मी इक्वल हाइट्स जर असतील तर रेशो कोणत्या फॉर्म मध्ये मिळाला मला करस्पॉन्डिंग बेसिसच्या फॉर्म मध्ये मिळाला. ठीक आहे. नाउ ऑल्सो सो दॅट आता ही फर्स्ट पेअर आपण पाहिलं तर सेकंड पेअर पाहिजे. याच्यामध्ये सेकंड पेअर मध्ये काय घेतलं मी इन अ ट्रायंगल देन ऑल्सो ट्रायंगल APQ. ट्रायंगल फर्स्ट ऍज इट इज राहिला फक्त पेअर कन्सिडर होत असताना सेकंड पेअर आपली कोणती आहे ते पहा PQC. पेअर बदलली सो ट्रायंगल बदलला PCQ. या ट्रायंगल मध्ये P हा त्याचा वर्टेक्स जर असेल तर PQ ही सेगमेंट त्याची काय असणार आहे हाईट असणार आहे. बरोबर आहे म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये हाईट जर इक्वल असेल तर रेशो कोणत्या फॉर्म मध्ये असेल रे करस्पॉन्डिंग बेसिसच्या फॉर्म मध्ये असेल. राईट. सो एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल आपण घेऊया APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड आपण कोणता घेतलाय PCQ
इक्वल टू रेशो पहा AQ अपॉन QC. AQ upon QC. Consider the equation second. Then equation second हे आपण कशावरून कोणत्या स्टेटमेंट वरून घेतलं त्याचं रिझन आपल्याला लिहावं लागेल. सो स्टेटमेंट असेल ॲज इट इज. इथं सुद्धा काय आहे रे हॅव्हिंग इक्वल हाइट्स. ओके. देन इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड या प्रॉपर्टीज जिथं आपण ज्या प्रॉपर्टीज अप्लाय केलेल्या आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट आपण इथं पहा. या पेअर झाल्यानंतर नेक्स्ट पेअर मी घेते P B Q आणि T C Q. नीट पेअर पहा तुम्हाला काय दिसतंय त्याच्यामध्ये. हे पहा P B Q हा ट्रायंगल असेल आणि सेकंड याच्यामध्ये P C Q म्हणजे एवढाच फक्त ट्रायंगल असेल. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला गिवन मध्ये काय दिले पहा की लाईन L इज अ पॅरलल साइड BC म्हणजे PQ इज अ पॅरलल BC आणि पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स हे कसं असतं रे इक्वल असतो. सो डिस्टन्स जर इक्वल असेल तर हाईट या दोन्हीची कशी असेल इक्वल असेल आणि ट्रायंगल मधला BC हा काय आहे कॉमन बेस आहे. जर आपण दोन्ही पेअर जर कन्सिडर केला नाव सेकंड पेअर मी कोणती कन्सिडर केली नाव इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल कन्सिडर केला मी PBQ अँड ट्रायंगल PQC. या दोन ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करा. ऑलरेडी तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की याच्यामध्ये लाईन L इज अ पॅरलल. कोणत्या साइडला आहे रे पॅरलल. सेगमेंट आपण कोणती म्हणूया BC. सो सेगमेंट BC इज अ कॉमन बेस. ओके. बेस हा त्याचा कसा आहे कॉमन आहे आणि पॅरलल असल्यामुळे हाईट कशी येणार आहे ऑटोमॅटिक याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट येईल. म्हणजे हाईट आणि बेस जर इक्वल असेल तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असतो रे इक्वल असतो. हे आपण लास्ट कंडिशन मध्ये ऑब्झर्व केलेलं आहे. ओके. सो एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल कोणता असेल त्यातला PQC. That is equation third. Is equation third? That means याचा reason असेल. reason मी इथे लिहिते having equal base and heights. Equal base and heights. हाईट आणि बेस जर इक्वल असेल तर त्या दोन्हीचा रेशो हा कसा असतो 1:1 म्हणजे दोन्ही एरिया कसे असतील ते इक्वल असतील. देन इक्वेशन फर्स्ट सेकंड आणि थर्डचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. फर्स्ट आणि सेकंड मध्ये पहा APQ ट्रायंगल इक्वल आहेत म्हणजे एरिया इक्वल झाला. ओके. त्यानंतर बेस याच्यामधला सेकंड जो काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBQ अँड एरिया ऑफ ट्रायंगल PCQ. याचं ऑब्झर्वेशन करा. एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PCQ. या दोन्हीचे एरिया इक्वल आहे. दॅट मीन्स आपल्याला इथं काय दिसेल की इक्वेशन फर्स्ट सेकंड आणि थर्डचं जर आपण काय केलं फर्स्ट सेकंड थर्डचं जर ऑब्झर्वेशन केलं ऑटोमॅटिक आपल्याला हे लक्षात येईल की याच्यामध्ये इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड कशा आहे तर इक्वल आहे. सो मी ऑटोमॅटिक याच्यामध्ये ऑलरेडी लिहिते की हेन्स काय लिहू शकतो आपण इथं हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल APQ divided by area of triangle PBQ is equal to area of triangle APQ divided by area of triangle PCQ. हे कशावरून घेतलं आपण and from equation first, second and third. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्याचं ऑटोमॅटिक एवढं जर ॲक्युरेट असेल म्हणजे त्या दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर इक्वेशन मध्ये आपल्याला माहिती आहे इक्वेशनची लेफ्ट हँड साइड जर इक्वल असेल तर राइट हँड साइड इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट और इक्वल. दॅट मीन्स इज इक्वेशन 4. आता याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड ही आपण कॉन्ग्रुएंट कशी आली किंवा इक्वल कशी आली आपण पाहिले. जर हे इक्वेशन इज इक्वल टू असेल तर दॅट मीन्स मी इथं काय लिहू शकते. सो AP upon BP is equal to AQ upon QC. Hence, आता ऑब्झर्व करा की 2 प्रूफ मध्ये मी तुम्हाला इक्वेशन काय दिलं होतं पहा. काय प्रूफ करायचं आहे आपल्याला ते the lines divide the side in same proportion. Okay, same proportion AP upon BP okay is equal to AQ upon
QC. हेच प्रूफ. हे कशावरून घेतलं? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. हेच प्रूफ. हा आपला महत्वाचा आणि फर्स्ट थेरम आहे. कशामधला? सिमिलॅरिटी मधला. प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की थेरम हा कधी पाठ करायचा नाही आणि प्रत्येकाने ज्यावेळेस आपल्याला प्रॉपर्टीज आणि थेरम्स एक्सप्लेन केलेली असतील, लिहून दिलेले असतील, त्यावेळेस त्याची रिव्हिजन करताना ॲटलिस्ट 2 टाइम्स तरी त्याची रिव्हिजन करायची. एक थेरम किमान कमीत कमी 2 वेळेस प्रत्येकाने लिहून काढायचं आहे, रिवाइज करायचं आहे. ओके, इथं आपला फर्स्ट थेरम संपलेला आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. देन याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे जो की याच्यावरतीच डिपेंड आहे, तो आहे आपला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंट हे आपण दोन्ही ऑब्झर्व केलेलं आहे. 9th क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. कॉन्व्हर्स थेरम म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की ज्यावेळेस आपल्याला थेरम दिलेला असतो आणि त्या थेरमचा इफचा पार्ट म्हणजे गिव्हनचा पार्ट ज्यावेळेस कशामध्ये येतो रे? कॉन्व्हर्स मध्ये टू प्रूव्ह मध्ये येतो आणि आपल्या थेरमचा टू प्रूव्हचा पार्ट कंडिशनल मध्ये कशामध्ये जातो? गिव्हन मध्ये. म्हणजे इथं काय होतं रे? जे की आपल्याला थेरम मध्ये दिलेलं असतं ते कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं असतं? आपल्याला प्रूफ करायचं असतं. ओके, आणि जे आपल्याला थेरम मध्ये प्रूफ करायला दिलेलं असतं किंवा जे आपल्याला प्रूफ करायचं असतं, टू प्रूफचा जो पार्ट असतो ते कॉन्व्हर्स मध्ये गिव्हनचा पार्ट असतो. ते आता कोणत्या पद्धतीनं ते आपण पाहूयात. आता कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा कन्सेप्ट आपण इन शॉर्ट मध्ये पाहूयात. फक्त याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स लिहून देते. थेरम एकदा फक्त मी तुम्हाला ओरली फक्त सांगते, स्टेटमेंट काय आहे ते ऑब्झर्व करा किंवा व्यवस्थित ऐका. थेरम आहे आपला इफ ए लाईन डिवाइड्स एनी 2 sides of a triangle in the same ratio. ओके, इफ द लाईन डिवाइड्स. बघा याच्यामध्ये त्यांच्या पार्ट मध्ये काय होतं? लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम रेशो. दॅट मीन्स इथं कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला त्यांनी काय दिले? हा पार्ट कशामध्ये दिलाय? गिव्हन मध्ये दिलाय. ओके, द लाईन काय करत असेल? 2 साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये काय करत असेल? सेम रेशो मध्ये डिवाइड करत असेल तर देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. तर ती लाईन जी 2 साइडला काय करते? सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते, तर ती जी लाईन आहे ती लाईन थर्ड साइडला कशी असते रे? पॅरलल असते. हा पार्ट कशामध्ये दिला होता इथं आपल्याला? ओके, गिव्हन मध्ये दिला होता. इफचा पार्ट म्हणजे गिव्हनचा पार्ट. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. म्हणजे इथं ऍक्च्युअल आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फिगर ऑलरेडी तीच असणार आहे, फक्त याच्यामध्ये गिव्हन आणि टू प्रूव्ह याचं फक्त तुम्हाला इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेनेशन देते. आणि कॉन्व्हर्स पार्ट इथं कुठे यूज करायचं हे आपल्याला लक्षात येणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, थेरम हा तुमच्या लक्षात आला, थेरम मधील कंडिशन ही तुमच्या लक्षात आली, परंतु कॉन्व्हर्स थेरम मधली कंडिशन कशी आहे, मग कुठं थेरम अप्लाय करायचं आणि कुठं कॉन्व्हर्स बीपीटी थेरम यूज करायचं हेही लक्षात येणं तितकंच महत्वाचं आहे. ओके, सो हे स्टेटमेंट मी ऍज इट इज ठेवते. फक्त कन्सिडर करा की याच्यामध्ये इफचा पार्ट आणि देनचा पार्ट फक्त मी काय करते? इन्व्हर्स करते. फक्त थोडंसं तुम्हाला लक्षात द्यावं म्हणून. हा काय असेल? देन आणि इफ. थोडंसं इझी जावं म्हणून मी फक्त एवढं थोडंसं चेंज करते. इथं कन्फ्युज बिलकुल होऊ नका. हा पार्ट इफचा असेल आणि हा पार्ट कोणता असेल? देनचा असेल. ओके, सो मग इथं आपण काय करू शकतो? सो मग याच्यामध्ये आपल्याला थेरम म्हटल्यानंतर ऍज इट इज, कारण त्याच थेरम वरती डिपेंड आहे स्टेटमेंट. सो या स्टेटमेंट मध्ये फिगर सुद्धा तीच येणार आहे ऍज इट इज, बरोबर आहे. सो याच्यामध्ये थेरम प्रूफ करत असताना कॉन्व्हर्स असो थेरम असो, कॉन्व्हर्स थेरम मीन्स स्टेटमेंट फक्त चेंज असेल, थेरम सो थेरम. याच्यामध्ये आपल्याला 3 कंडिशन ऍज इट इज येणार, गिव्हन, टू प्रूव्ह अँड प्रूफ. सो गिव्हनचा पार्ट काय असेल रे? गिव्हनचा पार्ट याच्यामध्ये असणार आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम मध्ये गिव्हनचा पार्ट असणार आहे की लाईन कोणती रे? एल इज अ पॅरलल साइड. थर्ड साइड कोणती दिलेली आपली? बी सी. ठीक आहे, हे आपण कशामध्ये घेतलं होतं? याच्या अगोदर हे घेतलं होतं आपण गिव्हन मध्ये. गिव्हन मध्ये घेतलं होतं का? राईट. आता याच्यामध्ये इन्व्हर्स घ्यावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये लाईन एल इज अ पॅरलल साइड बी सी हे आपल्याला दिले का? नाही दिले. इथं आपल्याला काय दिले? साइड्स इन द सेम प्रोपोर्शन हे दिलेले. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? सो राईट, सर्वांच्या लक्षात आलं असेल तर इथं आपल्याला काय घ्यायचं आहे की आपल्याला साइड कशा दिल्या आहेत? प्रोपोर्शनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे एपी अपॉन बीपी. हे लक्षात आलं? राईट. सेकंड आहे आपलं AQ अपॉन QC.
ठीक आहे, म्हणजे हा फरक जर तुमच्या लक्षात आला की ऑटोमॅटिक हे थेरम आपल्याला पाठ करायची आवश्यकता नाही, मीनिंग लक्षात आलं की थेरम लक्षात येतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला कोणता रे, गिवन झाल्यानंतर टू ट्रू. ओके, तर टू ट्रूचा पार्ट म्हणजे आपला कोणता देनचा पार्ट असतो, लाईन पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजेच लाईन कोणती रे, लाईन एल द पॅरलल साइड बी सी. ओके, हे कॉन्व्हर्स स्टेटमेंट प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल, कारण ते लक्षात यावं म्हणून इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला आणखी एकदा त्याच पद्धतीने रिवाइज करून दाखवलेला आहे की आपल्याला गिव्हनचा पार्ट हा कसा चेंज होतो. ठीक आहे, गिव्हन आणि टू ट्रू कॉन्व्हर्स म्हणल्यानंतर ऑटोमॅटिक चेंज होतो. कॉन्व्हर्स मध्ये आपला जो टू ट्रूचा पार्ट होतो तो कशामध्ये जातो, गिव्हन मध्ये, आणि गिव्हनचा पार्ट कशामध्ये जातो, टू ट्रू मध्ये जातो. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय दिलेलं असेल, साईडचा रेशो इक्वल फॉर्म मध्ये दिला असेल आणि आपल्याला साईड्स त्या पॅरलल आहेत किंवा नाही हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय यूज करावं लागतं, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. ओके, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम हा थेरम आपल्याला पेपरसाठी प्रूफ करण्यासाठी विचारला जात नाही, फक्त या स्टेटमेंटचा फक्त अप्लाय होतो म्हणून इन शॉर्ट मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन फक्त तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यानंतरचा आपल्याला थेरम पाहायचा आहे तो आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. अँगल बायसेक्टर हा कन्सेप्ट याच्या अगोदर तुम्ही शिकलेला आहात आणि हा कन्सेप्ट आपण 7th क्लास पासून काय करतो रे, शिकत आहोत. आता ही प्रॉपर्टी तेवढीच महत्वाची आहे, त्यासाठी सुरुवातीला त्या थेरम वरती किंवा त्या प्रॉपर्टी वरती डिपेंड असलेली स्टेटमेंट आपण लिहून घेऊया, फिगर आपण काढून घेऊया. आता थेरम किंवा प्रॉपर्टी हा कन्सेप्ट म्हणलं की ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये काय येणार आहे, गिव्हन, टू ट्रू अँड प्रूफ. हे 3 पॉइंट आणि हे कशावर डिपेंड असतात किंवा हे कशावरून लिहितो आपण, राईट, हे लिहितो आपण फिगर. फिगर ही महत्वाचा पॉइंट आहे, जोपर्यंत आपण फिगर लिहित नाही तोपर्यंत आपण थेरम एक्सप्लेन करू शकत नाही. सो चला, लेट वी हॅव टू स्टार्ट. प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. प्रॉपर्टी of an angle bisector of a triangle. angle bisector of a कशामधला आहे हा, angle bisector of a triangle. हे सर्वात महत्त्वाचं, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे. बायसेक्ट होतं म्हणजे काय होतं तर रे, ती जी रे आहे ती अँगलला काय करते रे, इक्वल टू कॉन्ग्रुएंट अँगल्स मध्ये काय करते रे, डिवाइड्स करते. ओके, आता ही जी प्रॉपर्टी आहे त्याचं स्टेटमेंट आपण लिहून घेऊया. थेरम, द बायसेक्टर ऑफ एन अँगल, थेरम द बायसेक्टर ऑफ एन अँगल, कशाचा बायसेक्टर दिला आपल्याला, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल. अँगल ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये अँगलचा बायसेक्टर काय करतो रे, डिवाइड्स द साइड, डिवाइड्स द साइड, डिवाइड्स द साइड्स, divides the side opposite to the angle, side opposite to the angle, side opposite to the angle, opposite to the angle in the ratio of the remaining sides. Angle in the ratio of the, in the ratio of the remaining, कोणत्या फॉर्म मध्ये, रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. स्टेटमेंटचं प्रत्येकाने ऑब्झर्वेशन करायचं. स्टेटमेंट आणखी एकदा व्यवस्थित वाचून घ्या. जोपर्यंत स्टेटमेंट आपल्याला पूर्ण अंडरस्टँड होत नाही, समजत नाही, तोपर्यंत थेरम आपल्याला प्रूफ करता येत नाही. याच्यामध्ये गिवन आणि टू ट्रूचा पार्ट समजणं अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने
बोर्डवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. स्टेटमेंट आणखीन एकदा मी रिपीट करते. स्टेटमेंट आहे द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड opposite to angle in the ratio of the remaining sides. म्हणजे ट्रायंगलचा अँगलचा रे हा अपोजिट साइडला ज्याप्रमाणे काय करतो रे डिवाइड करतो त्याचा रेशो आणि रिमेनिंग साइडचा रेशो हा कसा असतो रे इक्वल असतो. हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचे प्रूफ करायचे. म्हणजे इथं सुद्धा काय आलं रेशो हा आलेलाच आहे. अँगल बायसेक्टर चा सुद्धा आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे रे रेशो फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ फिगर. फर्स्ट ड्रॉ ट्रायंगल. इन ए ट्रायंगल कन्सिडर करा. फर्स्ट ट्रायंगल आपण कन्सिडर करूया ट्रायंगल ऑफ ABC. नाउ ट्रायंगल फर्स्ट ड्रॉ ट्रायंगल. ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC याच्यामधला बायसेक्टर कोणता घ्यायचा आहे आपण बोर्डवर देऊयात आता सुरुवातीला. ट्रायंगल ABC. ओके. बायसेक्टर ऑफ अँगल C हा बायसेक्टर इज अ D. देन दिलेल्या माहितीनुसार किंवा दिलेल्या थेरमनुसार आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करून घेतला ट्रायंगल काढून घेतला. या ट्रायंगलचा बायसेक्टर हा काय करतो अपोजिट साइडला काय करतो रे डिवाइड्स करतो. हा डिवाइडचा रेशो हा रिमेनिंग साइडच्या रेशो एवढा असतो. हे फक्त आपल्याला काय करायचं प्रूफ करायचे. आता याच्यामधला फर्स्ट पार्ट कारण थेरम प्रूफ करत असताना फर्स्ट पार्ट येतो तो आपला असतो कोणता पार्ट असतो गिवन. गिवनचा पार्ट याच्यामध्ये ऑलरेडी काय दिला आहे की इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आपण कन्सिडर केलेला आहे. सो ट्रायंगल आपण कन्सिडर केलेला आहे इन अ ट्रायंगल ABC. ठीक आहे. इन अ ट्रायंगल ABC मधील बायसेक्टर अँगल बायसेक्टर पण कोणता कन्सिडर केला राईट अँगल इज C. सो बायसेक्टर ऑफ अँगल C बायसेक्टर ऑफ the angle C divides the side. कोणत्या साइडला डिवाइड करते divides the side AB. कोणत्या पॉइंट मध्ये पॉइंट D. divides the side AB in a point कोणत्या पॉइंट मध्ये in a point D. ठीक आहे. जे आपल्याला गिवन मध्ये दिलंय ते फक्त आपण काय केलं राईट डाऊन म्हणजे फक्त सुरुवातीला लिहून घेतलेलं आहे इन वर्ड मध्ये. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण ते सुरुवातीला फक्त एक्सप्लेन केलेलं आहे. गिवनचा पार्ट हा सर्वांच्या लक्षात आलेला असेल. हा डी मध्ये जर काय करत असेल डिवाइड करत असेल किंवा इंटरसेक्ट करत असेल तर आता नंतर त्याच्यानुसार आपल्याला पुढची कंडिशन्स म्हणजे गिवनच्या नंतरचा तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे. तर प्रूफचा पार्ट म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल काय करावं लागतं टू प्रूफ जे सिद्ध करायचं असतो तो पार्ट टू प्रूफ. काय प्रूफ करायचं आहे हा साइडचा रेशो म्हणजे AD. सो रेशो AD अपॉन DB इज इक्वल टू रिमेनिंग साइड्स म्हणजे कोणत्या असेल रे AC अपॉन BC. AC अपॉन BC. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळे पॉइंट्स आपण दिलेल्या थेरमच्या स्टेटमेंट वरून लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला याच्या अगोदरच्या थेरम मध्येच एक्सप्लेन केलेला आहे की थेरमचे 3 पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे असतात. परंतु ज्यावेळेस आपण प्रूफ करत असतो त्यावेळेस त्या कंडिशननुसार आपल्याला काय करावं लागते फिगरमध्ये जर काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल जर काही चेंजेस करावं लागेल तर तो नेक्स्ट पॉइंट आपल्याला ऍड करावा लागतो आणि तो पॉइंट असतो आपला कन्स्ट्रक्शन म्हणजेच रचना. मग याच्यामध्ये आपण काय कन्स्ट्रक्शन करून घेणार आहोत तर कन्स्ट्रक्शन करत असताना याच्यामध्ये आपण या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करून घेणार आहोत की जी रे दिलेली आहे आपल्याला बायसेक्टर रे कोणता आहे आपला CD. या रेला आपल्याला पॅरलल एक सेगमेंट काढून घ्यायची आहे आणि ती सेगमेंट कशामधून ड्रॉ करून घ्यायची आहे रे पॉइंट B मधून आपल्याला ती सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जे कन्स्ट्रक्शन करणार आहोत त्या पद्धतीने काढून घेऊयात ड्रॉ करूयात. सो रे CD draw parallel
सेगमेंट पॅरलल सेगमेंट काढल्यानंतर सेगमेंट AC या एक्सटेंड करायची आहे, म्हणजे एवढी वाढवायची आहे की ती पॅरलल सेगमेंटला काय व्हावी रे, इंटरसेक्ट व्हावी. सो इंटरसेक्ट होत असताना पाहूया त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये कोणता पार्ट येतो ते. याच्यामध्ये हा अँगल्स इंटरसेक्ट होताना आपला काय होणार नाहीये रे, गॅप पडणार नाही. ऍज इट इज म्हणते की तर जे इंटरसेक्शन आहे तो पॉइंट आपल्याला इथं मिळालेला आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. तर कन्स्ट्रक्शन हे कोणत्या पद्धतीने करून घेतले ही आपल्याला कशामध्ये लिहावं लागणार आहे, इन कन्स्ट्रक्शन मध्ये. सो ऑब्झर्व करा कन्स्ट्रक्शन मध्ये मी काय केलेलं आहे इथं पहा आता. सो पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे आणि पॅरलल लाईन कशाला काढलेली आहे रे, CD ला एक पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे. ती पॅरलल लाईन किंवा पॅरलल सेगमेंट ही कशामधून गेली आहे की पॉइंट B मधून गेलेली आहे. परंतु जात असताना AC सेगमेंटनी या पद्धतीने एक्सटेंड केलेली आहे, वाढवलेली आहे की या सेगमेंटला ती काय व्हावी रे, इंटरसेक्ट व्हावी. आणि जिथे इंटरसेक्ट होते तो पॉइंट आपण काय करूयात रे, कोणता तरी एक पॉइंट कन्सिडर करूया. तो पॉइंट मी कन्सिडर केला पॉइंट E. ओके, आता इथपर्यंत कन्स्ट्रक्शन सर्वांच्या लक्षात आलं असेल. ते फक्त आपल्याला इन शॉर्ट कशामध्ये लिहायचं आहे. आता तो पार्ट येतो आपला कन्स्ट्रक्शन मध्ये. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन मध्ये लिहित असताना जे काही आपण कन्स्ट्रक्शन रचना केली आहे ती इन वर्ड मध्ये लिहा. सो ड्रॉ अ पॅरलल लाईन टू, कशाला पॅरलल लाईन काढलेली आहे, टू रे, कोणत्या रेला, सो रे तो ती आहे आपली रे CD. त्याच्यामध्ये गॅप राहा म्हणून पॅरलल लाईन टू रे CD. कशाला पॅरलल काढलेली आहे, CD ला मी पॅरलल लाईन काढलेली आहे. कोणत्या पॉइंट मधून, तर ऍट पॉइंट B अँड एक्सटेंड पॉइंट B पासून काढलेली आहे. परंतु कोणती सेगमेंट, ऍट सेगमेंट AC किंवा साइड AC जरी म्हटला तरी चालेल, साइड AC एक्सटेंड अशा पद्धतीने आपण वाढवून घेतलेली आहे. इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते त्या लाईनला, ऍट अ पॉइंट E मध्ये इंटरसेक्ट होते. हा पार्ट आपला कशाचा झाला रे, हा पार्ट झाला आपला कन्स्ट्रक्शनचा. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला मेन मुद्द्याकडे जायचं आहे आणि तो आपला मुद्दा आहे ऍक्च्युअल, तो पार्ट आहे आपला प्रूफचा. ठीक आहे. आता इथं स्पेस नव्हती म्हणून याच जागेमध्ये एवढं कव्हर केलेलं आहे मी. नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे आता प्रूफ. हे महत्वाचं आहे कारण हे सर्व आपण इन वर्ड मध्ये आपल्या भाषेमध्ये एक्सप्लेन करू शकतो. आता एक्सप्लेन करत असताना इथं आपण कोणते पॉइंट्स नोट केलेले आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि कोणत्या पद्धतीने आपण ते फाइंड आउट करू शकतो तेही पहा. सो फर्स्ट आपण गिवन ट्रायंगल आपण घेऊया. गिवन ट्रायंगल ACB. अच्छा, रे CD हा बायसेक्टर दिला, दॅट मीन्स अँगल C हा कसा असेल तर कॉन्ग्रुएंट अँगल असेल. सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी काय कन्सिडर करते, इन अ ट्रायंगल ACB. सो अँगल ऑफ कोणते दोन अँगल्स, दी अँगल ऑफ ACD इज अ कॉन्ग्रुएंट अँगल. कोणता असेल ते आपला BCD. इज इक्वेशन फर्स्ट. कशावरून घेतले आपण, हे आपल्याला ऑलरेडी कशामध्ये दिले आहेत, आम्ही गिवन मध्ये दिलेलं आहे. ओके. देन सेकंड, आता याच्यामध्ये नीट ऑब्झर्व करा. आणि कन्स्ट्रक्शन करत असताना आपण काय केले की रे CD इज अ पॅरलल सेगमेंट काय काढून घेतलेली आहे रे BE. सो पॅरलल लाईन टेस्ट हे आपल्याला 9th क्लास मध्ये झालेले आहे आणि त्यानुसार आपण काय सांगू शकतो की रे CD ही BE ला जर कशी असेल रे, पॅरलल असेल आणि डिअर ट्रान्सव्हर्सल, ही जर त्याचं ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याच्यामुळे इथं आपल्याला एक अँगलची पेअर दिसते. पहा कोणत्या अँगलची पेअर दिसते, पहा अँगल ऑफ ACD आणि अँगल ऑफ AEB. हे जे दोन अँगल्स आहेत, अँगल E आणि अँगल C, हे दोन्ही अँगल्स हे कसे अँगल्स आहेत, ते कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि हे करस्पॉन्डिंग अँगल्स हे काय सांगता येतील आपल्याला, कॉन्ग्रुएंट सांगता येतील. सो नेक्स्ट पॉइंट आपण कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये काय म्हणूयात आपण, रे CD इज अ पॅरलल सेगमेंट. कोणती आहे आपली पॅरलल सेगमेंट, BE and their transversal AE
याच्यामुळे तयार होणारे अँगल्स आपले कोणते असतील? सो मिडल अँगल AC राईट, D इज अ कॉन्ग्रुएंट अँगल असेल आपला AEB. सो दॅट मीन्स ऑब्झर्व करा, याच्यामध्ये अँगल ऑफ ACD हा जो अँगल आहे तो ॲज इट इज आहे, परंतु अँगल ऑफ AE जो आहे आपला AEB याच्याऐवजी मी फक्त काय घेतलं की A च्या ऐवजी अँगल C पासून तो डिनोट केला, म्हणजे अँगल CEB. अँगल E चं मेजरमेंट चेंज होतं का? बिलकुल होते. सो याच्यामध्ये अँगल A घेतला का अँगल C घेतला का? नो चेंजेस. दॅट मीन्स त्याच्याऐवजी मी काय लिहू शकते? अँगल ऑफ ACD इज अ कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असेल आपला? CEB इज इक्वेशन सेकंड. ही कोणता अँगल्स आहे आपला? हा आहे आपला करस्पॉन्डिंग अँगल इज अ करस्पॉन्डिंग अँगल. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. चला आता नेक्स्ट पॉइंट, हे दोन पेअर्स आपण पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट ऑटोमॅटिक इथं आणखी एक लक्षात येतं, तुम्हाला पॅरलल लाईन टेस्ट आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे टेस्ट आपण अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपल्याला झालेली आहे. सो रे CD इज अ पॅरलल साइड कोणती आहे आपली BE अँड अनदर ट्रान्सव्हर्सल आपण त्याच्यामध्ये जर कन्सिडर केली, कोणती अनदर ट्रान्सव्हर्सल आपण कन्सिडर केली तर सेकंड ट्रान्सव्हर्सल जर कन्सिडर केली कोणती रे BC जर ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर याच्यामध्ये नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला काय दिसलेले पहा CDB अँड CDE हे दोन अँगल्स जे आहेत ते Z सेट मध्ये येतात आणि Z सेट मध्ये येणारे अँगल्स म्हणजे कोणते असतात ते अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल्स हा कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे ही थर्ड पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगलची मिळेल. ओके, सो मग याच्यामध्ये मी शॉर्ट मध्ये काय लिहिते? सो रे CD इज अ पॅरलल सेगमेंट कोणती असेल आपली B अँड देअर ट्रान्सव्हर्सल चेंज झाली. ट्रान्सव्हर्सल कोणती असेल? सो ट्रान्सव्हर्सल आपण घेतली आहे BC. सो आपल्याला कोणते अँगल्स मिळतील? सो अँगल्स मेड बाय द अँगल्स. सो फर्स्ट अँगल DCB. ओके, अँगल ऑफ DCB इज अ कॉन्ग्रुएंट अँगल. सेकंड पेअर आपल्याला कोणती दिसते रे? CBE. CBE देन इज इक्वेशन थर्ड. सो कोणता अँगल्स आहेत हे? अल्टरनेट अँगल. या इक्वेशन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड याचं तिन्हीचं ऑब्झर्वेशन करा. ऑटोमॅटिक तुम्हाला हे एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये मी सिम्बॉलिकली ऑलरेडी लिहिलेलं आहे. हे पहा, दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, त्याच्यामध्ये ही पेअर आणि ही पेअर ऑलरेडी कॉन्ग्रुएंट झाली. इक्वेशन सेकंड नंतर C आणि B ही पेअर आपली कॉन्ग्रुएंट झाली. दॅट मीन्स याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की ही जी फोर अँगल्स आहेत ऑटोमॅटिक कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. देन इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड वरून. सो मी याच्यामध्ये काय लिहू शकते मग? देन फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरून मी काय लिहू शकते? सो अँगल ऑफ कोणता अँगल? पहा आता याच्यामध्ये अँगल ऑफ CEB इज अ कॉन्ग्रुएंट अँगल कोणता सांगू शकतो आपण? CBE म्हणजे अँगल E आणि अँगल B हे दोन अँगल्स कसे झाले रे? कॉन्ग्रुएंट झाले. हे कॉन्ग्रुएंट घेण्यामागचे रिझन काय आहे पहा, आणि खूप महत्त्वाचं हे जर आपल्या लक्षात आलं तर पूर्ण थेरम आपल्या लक्षात येणार आहे. फक्त एवढ्या सगळ्या थेरममध्ये ही कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. कन्स्ट्रक्शन केलेले आपले हे दोन अँगल्स आपण का कॉन्ग्रुएंट दाखवले? तर याच्यामध्ये पहा अँगल B आणि अँगल E हे जर दोन अँगल्स आपले कॉन्ग्रुएंट असतील तर कॉन्ग्रुएंट अँगलच्या अपोजिट ज्या साइड्स असतात त्या सुद्धा कशा असतात रे? कॉन्ग्रुएंट असतात. अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड इज कॉन्ग्रुएंट आणि साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल आर कॉन्ग्रुएंट. सो त्याच्यानुसार मी काय सांगू शकते की मी सांगू शकते या ज्या अपोजिट साइड्स आहेत दॅट मीन्स अँगल B च्या अपोजिट CE आणि अँगल E च्या अपोजिट CB ह्या दोन साइड्स कशा झाल्या रे? कॉन्ग्रुएंट झाल्या. म्हणजे ह्या दोन साइड्स कशा मिळाल्या आपल्याला? कॉन्ग्रुएंट मिळाल्या. आता ही कॉन्ग्रुएंट मिळाल्यानंतर नेक्स्ट हा पॉइंट मी इथं कव्हर करते. सो याच्यानंतर मी पुढचा सेगमेंट घेते, म्हणजे याच्यानंतरचा पुढचा जो सेगमेंट येणार आहे म्हणजे मेन पॉइंट येणार आहे तो येणार आहे कोणता? सो मग याच्यामध्ये मी घेते की सेगमेंट. पहा आता याच्यामध्ये आपला पहिला अँगल कोणता? E होता. E च्या अपोजिट साइड कोणती आहे रे? CB इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. ओके, B च्या अपोजिट सेगमेंट किंवा साइड कोणती असेल? CE. ऑलरेडी लक्षात आलं असेल सर्वांच्या. कशावरून? कारण हे कशावरून घेतलं आपण? साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट
अँगल इज अ कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, म्हणजे एकरूप कोणासमोरील बाजू सुद्धा कशा असतात ते एकरूप असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. सो दॅट मीन्स या दोन साइड्स कशा मिळाल्या आपल्याला, कॉन्ग्रुएंट मिळाल्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट मीन्स CB is equal to CE is equation 4. याच्यानंतर नेक्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज ट्रायंगल AEB. ऑब्झर्व ट्रायंगल AEB. रे CD is a parallel side BE. दॅट मीन्स ह्या दोन सेगमेंट किंवा ह्या दोन साइड्स पॅरलल असतील तर आपण काय सांगू शकतो. आत्ताच आपण कॉन्व्हर्स थेरम बीपीटीचा कॉन्व्हर्स थेरम पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, त्याच्यामध्ये रेशो कसे असतात रे, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला गिव्हन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपण गिव्हन मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय घेतलेलं आहे, कन्स्ट्रक्शन करत असतानाच बायसेक्टर रे जी आहे त्याला पॅरलल एक रे काढून घेतलेली आहे. म्हणजेच आपण थेरम ऑफ बीपीटी थेरम नुसार आपण काय सांगू शकतो की ह्या ज्या रिमेनिंग साइड्स आहेत ते कशा आहेत, सेम प्रोपोर्शनच्या फॉर्म मध्ये आहेत. सो नाउ कोणता ट्रायंगल कन्सिडर करूयात आपण, इन अ ट्रायंगल AEB रे CD is a parallel segment of parallel side BE. Then by theorem of BPT theorem रेशो आपल्याला मिळेल AC upon CE is equal to AD upon DB. Okay. AD upon DB then by BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की जर एखादी लाईन ही साइडला कशी असेल ते पॅरलल असेल तर रिमेनिंग साइड्स कशा असतात, इक्वल प्रोपोर्शन मध्ये किंवा सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. आणि ऑलरेडी आपण ते काय सांगू शकतो, त्यामुळे बीपीटी थेरम नुसार ही पॅरलल असेल तर ही सेम प्रोपोर्शनच्या फॉर्म मध्ये आपण लिहून घेतलेला आहे. दॅट मीन्स आता याच्यावरून मी काय लिहू शकते पहा, आता AD अपॉन BB दॅट राइट हँड साइड इज इक्वल टू AC अपॉन काय घेतली मी फक्त BC फ्रॉम इक्वेशन 4. कशावरून घेतलं मी, फ्रॉम इक्वेशन 4. आणि इक्वेशन 4 काय आपल्याला माहिती आहे, काय इक्वेशन 4 की BC इज इक्वल टू CE. फक्त CE ची व्हॅल्यूच्या ऐवजी मी कशाची व्हॅल्यू पुट केली, BC ची. तर आपल्याला जी व्हॅल्यू हवी होती ती आपल्याला मिळाली आहे, म्हणजे प्रोपोर्शनच्या फॉर्म मध्ये मिळालेला आहे. सो दॅट मीन्स आपण हे प्रूफ करून दाखवलेलं आहे की AD अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन BC. ओके, म्हणजे या थेरमचं जे आपल्याला काय म्हणता येईल स्टेटमेंट आहे, दिलेल्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं की ट्रायंगलच्या बायसेक्टरनं त्याची अपोजिट साइड जर डिवाइड होत असेल तर त्या साइडचा रेशो हा कसा असतो रे, रिमेनिंग साइडच्या रेशो एवढा असतो. म्हणजे ट्रायंगलच्या रिमेनिंग साइडच्या रेशो एवढा असतो. ओके, हेन्स प्रूफ. सर्वांच्या थेरम लक्षात आलं असेल. सगळ्यात महत्त्वाचं आणखी एकदा रिवाइज इन शॉर्ट मध्ये करते, प्रत्येकाने थोडंसं पुढे लक्ष द्या. गिव्हन टू चा पार्ट तर सर्वांच्या लक्षात आलेला आहे. याच्यामध्ये फक्त महत्त्वाचा आहे तो पार्ट आहे तुमचा कन्स्ट्रक्शनचा. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय केलं की जी रे आपण त्यांनी सांगितली की रे CD याला पॅरलल सेगमेंट फक्त काढलेली आहे. ती सेगमेंट कशामधून काढलेली आहे, पॉइंट B मधून काढलेली आहे. आणि B मधून पॅरलल काढलेली सेगमेंटला AC जी सेगमेंट आहे ती नंतर वाढवली आहे, ती पॉइंट E मध्ये त्याला इंटरसेक्ट होते. इंटरसेक्ट झाल्यानंतर जो आपल्याला ट्रायंगल मिळणार आहे तो ट्रायंगल असेल AEP. या ट्रायंगल मध्ये सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये पहा, आता ऑलरेडी आपल्याला CD रे आणि BE ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. फक्त त्याच्यामध्ये आपण दोन ट्रान्सफर कन्सिडर केला. ऑलरेडी फर्स्ट ट्रान्सफर आपण कन्सिडर केलेली आहे AE. त्याच्यानुसार आपल्याला मिळालेल्या अँगल्स असतील करस्पॉन्डिंग अँगल्स, अँगल C आणि अँगल E फर्स्ट पेअर. सेकंड आपण पाहिलं आहे अल्टरनेट अँगल, त्याच्यामध्ये ट्रान्सफर्स आपण कन्सिडर केली होती BC. त्याच्यामुळे मिळालेले अँगल्स आपले C आणि अँगल B. ओके, आणि आपल्याला ऑलरेडी गिव्हन मध्ये माहिती आहे की C हा त्याचा अँगल बायसेक्टर असल्यामुळे C चे कॉन्ग्रुएंट टू पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. सो याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की 4 अँगल्स कशा आहेत, एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत. दॅट मीन्स सगळ्यात महत्त्वाचे अँगल E आणि अँगल B परस्पर किंवा एकमेकांना कशा आहेत रे, कॉन्ग्रुएंट आहेत. दॅट मीन्स हे जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या अपोजिट साइड सुद्धा कशा असतील, कॉन्ग्रुएंट असतील. ओके, दॅट मीन्स अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, दॅट इज इक्वेशन 4. ओके, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानंतर जो मेन ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करून घेतलेला होता AEB, याच्यामध्ये आपण काय केलं होतं की रे CD इज पॅरलल BE.
सो देन बाय बीपीटी थेरम पण त्याच्यामध्ये रेशो फाइंड आउट केला किंवा रेशो ड्रॉ केला. तो रेशो आहे आपला एडी डिवायडेड बाय डीबी इज इक्वल टू एसी अपॉन सीबी. फक्त चेंजेस एवढाच आहे की आपल्याला सीई ची व्हॅल्यूच्या ऐवजी बीसी जर आपण व्हॅल्यू पुट केली तर हा थेरम आपला ऑलरेडी काय होत होता, प्रूफ होत होता. ओके, त्याच्यामध्ये इक्वेशन फॉर्म मध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की बीसी ची व्हॅल्यू कशी एवढी आहे, सीई एवढी म्हणजे सीई ची व्हॅल्यू कशी एवढी झाली आपली, सीबी एवढी. फक्त तीच व्हॅल्यू चेंज करून या इक्वेशन मध्ये पुट केली टू गेट द प्रूफ. हा थेरम या पद्धतीने आपण प्रूफ करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट, प्रत्येक थेरमचा हा कॉन्व्हर्स स्टेटमेंट असतं जनरली, आणि कॉन्व्हर्स हा तुम्हाला परीक्षेसाठी फारसा महत्त्वाचा नाही आहे, परंतु एक्झाम्पल सोडवण्यासाठी कॉन्व्हर्स स्टेटमेंट किंवा कॉन्व्हर्स थेरम समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं सुद्धा आपल्याला अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगलचा आपल्याला कॉन्व्हर्स स्टेटमेंट आहे, आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कॉन्व्हर्स स्टेटमेंट केव्हा यूज करायचं की आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट गिवन मध्ये आपल्याला काय दिलं आहे, त्यांनी गिवन मध्ये त्यांनी ऑलरेडी आपल्याला काय दिलेले आहे की बायसेक्टरमुळे ही साईड काय होते रे, डिवाइड्स होते. बरोबर आहे. तर त्याच्यानुसार त्यांनी आपल्याला काय सांगितलं की डिवाइड झाल्याचा साईडचा रेशो हा रिमेनिंग साईडच्या रेशो एवढा असतो. म्हणजे टू प्रूफ मध्ये जो पार्ट दिलेला आहे तो पार्ट आपल्याला आता याच्यामध्ये कशामध्ये जाणार आहे, गिवन मध्ये जाणार आहे. हे सर्वांचं झालं असेल. एकदा फक्त 2 मिनिट प्रत्येकाने हा थेरम एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करून घ्यायचा आहे. व्यवस्थित पहा आपण कोणत्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे, समजून घ्या, आणि नंतर आपण इन शॉर्ट मध्ये फक्त कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल याचा कन्सेप्ट थोडक्यामध्ये फक्त आपण पाहणार आहोत. चला, हे सर्वांचं रिवाइज करून झालं असेल तर आपण मेन पॉइंट म्हणजे याच्यानंतरच आपण काय पाहणार आहोत रे, याच्यानंतरच आपण काय पाहणार आहोत, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. इन शॉर्ट मध्ये ते फक्त थोडक्यात पाहूया. ऑब्झर्व फिगर गिवन स्टेटमेंट मध्ये एवढंच लक्षात घ्या, स्टेटमेंट मी पुन्हा काही रिवाइज करणार नाहीये, फक्त माइंड मध्ये सेट करून घ्या की जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटच्या फक्त आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, हे स्टेटमेंट कसं आहे रे, इन्व्हर्स आहे. म्हणजे जो तुमचा टूचा पार्ट आहे तो फक्त कशामध्ये येणार आहे, हा तुमचा पार्ट कशामध्ये येणार आहे, हा पार्ट येणार आहे आपला गिवन मध्ये येणार आहे हा पार्ट. सो कॉन्व्हर्स मध्ये हा पार्ट कसा झाला आपला, गिवन. म्हणजे ऑलरेडी बायसेक्ट झालेली साइड आणि रिमेनिंग साइड्स ह्या कशा फॉर्म मध्ये असतील, प्रोपोर्शनच्या फॉर्म मध्ये असतील. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगावं लागेल, काय प्रूफ करायचं असेल कॉन्व्हर्स मध्ये, टू प्रूफ. सो टू प्रूफ मध्ये काय येईल रे CD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल C. म्हणजे जर या फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला हे प्रूफ करावं लागेल की रे CD हा अँगल C ला काय करतो रे, बायसेक्ट करतो. बरोबर. ह्याच्या अगोदर काय दिलं होतं, CD हा बायसेक्ट करतो तर रेशो असा येतो. आता कॉन्व्हर्स मध्ये काय दिले की रेशो जर असा असेल तर रे CD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ACD. एवढंच फक्त समजून घ्या, कारण फक्त आपल्याला पुढच्या काही एक्झाम्पल मध्ये कॉन्व्हर्स थेरमचा स्टेटमेंटचा फक्त यूज करायचा आहे. चला, आपण जे पाहिलेलं आहे त्याचं फक्त इन शॉर्ट मध्ये फक्त रिव्हिजन घेऊया, कारण कोणते कोणते कन्सेप्ट आपण आत्ताच्या पिरियडमध्ये किंवा चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. तर फर्स्ट आपण पॉईंट घेतलेला आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आणि नेक्स्ट पॉईंट त्याच्यावरती डिपेंड असलेला घेतलेला आहे आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दोन्ही स्टेटमेंट तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असेल, कारण दोन्ही एकमेकावरती डिपेंड आहेत. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आपण पाहिला होता अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल आणि कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. ही दोन्ही एकमेकावरती डिपेंड आहेत. आणि लास्ट पॉईंट आणि लास्ट प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी फक्त ही सुद्धा फक्त एक्झाम्पलसाठी आपल्याला महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं त्याचं स्टेटमेंट फक्त तुम्हाला ओरली सांगते आणि स्टेटमेंट प्रूफ करून देते. ठीक आहे.
स्टेटमेंट आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. ठीक आहे, प्रॉपर्टी कोणती आहे आपली? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. स्टेटमेंट घेऊया. घ्या आता सेकंड प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे, प्रॉपर्टी ऑफ कशाविषयी प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. Okay, 3 parallel lines. Parallel lines and their transversal is very important concept, कारण तो आपल्या 9th क्लास मध्ये आपण स्टडी केलेला आहे. आता याच्यामध्ये 3 पॅरलल लाईन्स म्हणजे फिगर काढत असताना आपल्याला सुरुवातीला काय घ्यावं लागणार आहे? ड्रॉ 3 पॅरलल लाईन्स. सो फर्स्ट, सेकंड अँड थर्ड line L, M, N and their transversal. Transversal intersect by the line that is छेदिका. Second transversal T1 and second is T2. T1 is intersect line L, M, N at point A, B and C. T2 transversal intersect line L, M, N at a point P, Q and R. Okay. आता 3 parallel lines and their transversal. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं थेरमचं स्टेटमेंट फक्त नीट समजून घ्या. स्टेटमेंट आहे the ratio of the intercepts made on a transversal by 3 parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. That means याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कोणत्याही 3 पॅरलल लाईन्स, या 3 पॅरलल लाईन्सला एखादी ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका काय करते रे? इंटरसेक्ट करते. त्याच्यामुळे तयार होणारे इंटरसेप्ट म्हणजे आंतरछेद. इंटरसेप्ट म्हणजे AB, BC इज द इंटरसेप्ट ऑफ द ट्रान्सव्हर्सल T1. सो हे जे इंटरसेप्ट आहेत म्हणजे हे आंतरछेद आहे, त्याचा हा रेशो हा कशा एवढा असतो? सेकंड ट्रान्सव्हर्सलने ज्यावेळेस या पॅरलल लाईनला काय होते रे? इंटरसेक्ट करते, त्यावेळेस त्या इंटरसेप्टचा रेशो हा सुद्धा कशा एवढा असतो? अगोदरच्या लाईनच्या इंटरसेप्ट एवढा असतो. हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे रे? प्रूफ करायचं आहे. ओके, हे स्टेटमेंट सर्वांच्या लक्षात आलं असेल तर इन शॉर्ट मध्ये फक्त आपण ही प्रॉपर्टी एक्सप्लेन करूया. प्रॉपर्टी किंवा थेरम एक्सप्लेन करत असताना महत्त्वाचे आपले 3 पॉइंट्स हे येतातच. फर्स्ट येतो आपला गिवन, सेकंड टू प्रूव्ह आणि लास्ट येतो आपला प्रूफ. ओके, आणि ॲट ए कंडिशन, त्या कंडिशननुसार आपण त्याचे चेंजेस करतो. म्हणजे तो पॉइंट म्हणजे आपला कोणता असतो रे? कन्स्ट्रक्शन. राईट, तो पार्ट असतो आपला कन्स्ट्रक्शनचा पार्ट असतो आणि याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. चला, ते कन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये काय करून घेतलं मी? ड्रॉ सेगमेंट AR. सेगमेंट मी AR ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ही सेगमेंट AR ही लाईन M ला पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. तो पॉइंट मी कन्सिडर केलेला आहे, पॉइंट E हा कन्सिडर केलेला आहे. ओके, चला आता आपण सुरुवात करूया. गिवन फर्स्ट पॉइंट, प्रॉपर्टी मधला फर्स्ट पॉइंट असेल आपला गिवन. गिवन मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की लाईन L, पॅरलल लाईन M is a parallel line N and their transversal is T1 and T2 intersect the line A, B, C and P, Q, R respectively. या कशामध्ये? या पॉइंट्स मध्ये काय करतात? ते इंटरसेक्ट करतात. सो आपण लिहूया लाईन कोणत्या लाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत? लाईन L is a parallel line, M is a parallel line, कोणती सेकंड असेल रे? N, and their transversal the transversal
denote T1 and T2. Then transversal is T1 and T2. Intersect the point A, B, C and P, Q, R respectively. या पॉइंट्स मध्ये हे ट्रान्सव्हर्सल काय करतात रे, त्या पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करतात. हा झाला आपला कशाचा पार्ट रे, हा झाला आपला गिव्हनचा पार्ट. गिव्हन नंतरचा मेन पॉइंट असतो आपला, गिव्हन नंतरचा असतो आपला पार्ट 2. सो याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितले की फर्स्ट ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टचा रेशो हा कशा एवढा असतो, सेकंड ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्ट एवढा असतो. दॅट मीन्स याचा रेशो आपल्याला कसा कन्सिडर करावा लागणार आहे. सो रेशो फर्स्ट इंटरसेप्टचा इंटरसेप्ट असेल AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. ओके. आणि याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन हे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, किंवा नसेल ते डायरेक्ट आपण प्रूफ म्हणून लिहिलं तरी सुद्धा चालेल. कारण जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिहायचं असेल तर की ह्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट AR इंटरसेक्ट लाईन M ॲट अ पॉइंट D. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, ॲट अ पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करते. आणि याच्यामध्ये मी लास्ट पॉइंट घेते, तो म्हणजे आपला आहे प्रूफ. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शन का करून घेतलं, कारण याच्यामध्ये पहा आपल्याला प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे. फर्स्ट याच्यामध्ये इन अ ट्रायंगल कोणता कन्सिडर केला ग्रुपमध्ये, इन अ ट्रायंगल असेल आपला ACR. ओके. इन अ ट्रायंगल ACR BD इज अ पॅरलल CR. सेगमेंट BD आहे की CR ला काय असेल रे, पॅरलल असेल. ओके. ऑलरेडी आपल्याला कशामध्ये दिलेला आहे, गिव्हन मध्ये दिलेला आहे. ओके. सो BD इज अ पॅरलल CR. दॅट मीन्स पॅरलल जर असेल तर त्याचा रेशो या फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करू शकतो. AD अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DR. कोणत्या थेरम नुसार आहे, कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. आपल्याला जाणे BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं, लाईन्स जर पॅरलल असतील तर रेशो या फॉर्म मध्ये येतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला कॉन्व्हर्स थेरम अप्लाय करावा लागेल का BPT थेरम अप्लाय करावा लागेल. सो याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला लाईन त्यांनी काय सांगितलेली आहे, पॅरलल सांगितलेले आहे. म्हणजे आपण इथं कोणता थेरम अप्लाय करायचा आहे, इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. सो रेशो घ्या AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DR. आणि इक्वेशन फर्स्ट हे कशावरून घेतोय आपण, डन बाय इन शॉर्ट मध्ये घेते मी फक्त बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सेकंड ट्रायंगल मी कन्सिडर केलेला आहे. नाव ट्रायंगल ऑफ ARP. याही ट्रायंगलचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय माहिती की लाईन M इज अ पॅरलल लाईन L. ओके. सो DQ इज अ पॅरलल AP. दॅट मीन्स पॅरलल म्हणल्यानंतर रेशो हा काय आला, इक्वलच आला. तो रेशो तुम्ही PQ अपॉन QR इज इक्वल टू AD अपॉन DR या फॉर्म मध्ये घ्या, किंवा RQ अपॉन PQ इज इक्वल टू DR अपॉन AD या फॉर्म मध्ये घ्या. ॲज इक्वलच, फक्त आपल्याला ते इक्वल रेशो मध्ये दाखवण्यासाठी पुन्हा नंतर आपल्याला इन्व्हर्टेड मध्ये प्रोसेस अप्लाय करावी लागेल. एवढ्या लेंथी प्रोसेस मध्ये जाण्यापेक्षा आपण काय करूया, इन अ ट्रायंगल AR कोणता असेल ते आपला P. याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की DQ इज अ पॅरलल. DQ कशाला पॅरलल आहे रे, AP या सेगमेंटला पॅरलल आहे. पॅरलल म्हटल्यानंतर आपण ऑलरेडी आपण काय सांगू शकतो, इथं सुद्धा आपल्याला ज्यांना BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय करायचा आहे. आम्ही याच्यामध्ये अप्लाय करत असताना आपल्याला रेशो कोणत्या फॉर्म मध्ये येईल पहा, PQ अपॉन QR इज इक्वल टू AD अपॉन DR. रेशो पहा कोणत्या फॉर्म मध्ये घेतलेली आहे, तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल. ओके. आता जर असं असेल तर इक्वेशन सेकंड, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ऑटोमॅटिक तुमच्या हे लक्षात येईल, या दोन्ही इक्वेशन मध्ये राईट हँड साइड कशी आहे रे, इक्वल आहे का. ऑब्झर्व दॅट. then equation first and second, right hand side area upon dr is equal. so इक्वेशन ची राइट हँड साइड इक्वल आहे, दॅट मीन्स त्याची लेफ्ट हँड साइड सुद्धा कशी असणार आहे, इक्वलच असेल. then फॉर्म आणि शकते याच्यावर मी
फॉर्म इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड राईट हँड इक्वल आहे, दॅट मीन्स लेफ्ट हँड साइड सुद्धा कशी आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR इज ऑल्सो इक्वल. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं का, राईट. ओके, हे जे आपण थेरम किंवा प्रॉपर्टीज पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की कोणताही थेरम हा तुम्ही पाठ करत बसायचं नाहीये. ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे प्रत्येकाने इनवर्डमध्ये फक्त समजून घ्यायचं आणि आपल्या पद्धतीनं ते काय करायचं, रिप्रेझेंट करायचं आहे. लक्षात आलं. मला वाटतं हा थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ही प्रॉपर्टी आपल्याला आणखीन एकदा रिपीट करायची आवश्यकता नाहीये. सोपी प्रॉपर्टी आहे, फक्त याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की रेशो हा कोणत्या फॉर्ममध्ये असू शकतो किंवा येईल. ओके, आता या प्रॉपर्टीज झाल्यानंतर हे तिन्ही जे थेरम किंवा प्रॉपर्टीज आपण पाहिलेले आहेत, स्टडी केलेले आहेत, त्याचा अप्लाय आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये करायचा आहे. सो स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.2. Practice set 1.2. Practice set. So, practice set 1.2. आज स्टार्ट करायच्या अगोदर प्रत्येकाने 2 मिनिट फक्त एक काम करायचं, कारण आता जे आपण थेरम किंवा प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत त्याची फक्त एकदा रिव्हिजन करा. मनात ज्यावेळेस मी त्या थेरमचं किंवा स्टेटमेंटचं म्हणजे BPT थेरम हा कन्सेप्ट किंवा स्टेटमेंट म्हणेल किंवा थेरम हा म्हणेल त्यावेळेस प्रत्येकाने त्याचं रिव्हिजन करायचं की या थेरममध्ये आपल्याला इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे. दॅन फर्स्ट BPT थेरम. BPT थेरममध्ये आपल्याला त्यांनी काय दिलं होतं, तर लाईन्स म्हणजे लाईन पॅरलल असेल आणि त्याची ट्रायंगलची एखादी साईड आणि लाईन पॅरलल असेल तर रिमेनिंग साईडचा रेशो हा इक्वल असतो. हा BPT मध्ये पाहिलेला आहे. म्हणजे गिव्हनमध्ये आपल्याला लाईन पॅरलल दिली होती, 2 प्रोमध्ये आपण रेशो घेतलेला होता BPT. ओके. अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरममध्ये आपण काय पाहिलं होतं की ट्रायंगलच्या एखादा अँगलचा बायसेक्टर हा अपोजिट साईडला जर काय होत असेल ते डिवाइड करत असेल तर त्याचा रेशो हा रिमेनिंग साईडच्या रेशो एवढा असतो. हे अँगल बायसेक्टरमध्ये पाहिलं होतं. आणि लास्ट आपण पाहिलेली आहे प्रॉपर्टी ती म्हणजे 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आणि ही आत्ता आपण पाहिलेली प्रॉपर्टीचा रेशो ही प्रत्येकाच्या लक्षात आलेला असेल. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, इंटरसेप्ट द फर्स्ट ट्रान्सव्हर्सल इंटरसेप्ट रेशो इज इक्वल टू सेकंड ट्रान्सव्हर्सल इंटरसेप्ट. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या छेदिकेच्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे दुसऱ्या छेदाच्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. हे आपण कशामध्ये पाहिले, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल मध्ये पाहिलेले. त्या प्रॉपर्टीज एकदा व्यवस्थित आठवा आणि त्याच्यानंतर आपण लगेच स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. देन क्वेश्चन फर्स्ट. Given below are some triangles and angles of line segment. Identify in which figures ray PM is the bisector of angle QPR. That means याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगल्स दिलेली आहेत आणि या ट्रायंगल्स मधील आपल्याला अँगल P चा बायसेक्टर दिलेला आहे. दिलेल्या रेशोनुसार आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की अँगल P हा त्याचा बायसेक्टर आहे किंवा नाही. म्हणजे बायसेक्टर फाइंड आउट करायचं आहे म्हणजे इथं आपल्याला कोणता थेरम अप्लाय करावा लागेल तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे. सो नाउ ड्रॉ फर्स्ट फिगर फर्स्ट. ओके. चला आता काही हरकत नाही, आपण काय करूयात प्रॅक्टिस सेट 1.2 हे क्वेश्चन्स लगेच स्टार्ट करायच्या ऐवजी आपण तुम्हाला थोडासा वेळ देते कारण आपण आजच 3 थेरम पाहिलेले आहेत आणि कंटिन्यू पुढचे एक्झाम्पल्स पाहण्याच्या ऐवजी आपण काय करूयात आता उद्या येत असताना किंवा उद्याच्या लेक्चरला प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज पाहिलेले थेरम्स ॲटलिस्ट किती तर तुम्हाला रिवाइज करायला सांगितले मी, कमीत कमी प्रत्येक थेरम हा 2दा लिहून काढायचा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा थेरम 2दा रिपीट करायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करूयात प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करूयात, स्टार्ट करूयात. ओके. तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेले एक्झाम्पल्स थेरम्स व्यवस्थित रिवाइज करा, अभ्यास करा. टेक केअर. हॅव अ गुड डे.
बाय.